नमस्कार सर्व बैलगाडा प्रेमींचे आणि बिनजोड प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, रणजित सर निंबाळकर यांनी नवीन खरेदी केलेली आहे या विषयक आणि बिनजोडची 2 मैदाने होत आहेत. ती म्हणजे 24 तारखेला एक मैदान होत आहे आणि त्यानंतर 26 जानेवारीला देसे येथे एक मैदान बिनजोडचे होत आहे. तर नक्की या 2 मैदानांपैकी कोणत्या मैदानावर बकासूर येणार आहे हे सुद्धा मी आपणास या व्हिडिओद्वारे आपणास सांगणार आहे. मित्रांनो, रणजित सर निंबाळकर हे खूप मोठ्या मनाचे माणूस आहेत. जसे की राहुलभाई पाटील सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे रणजित सर निंबाळकर हे सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आता ज्या पार पडलेल्या सांगोला येथील मैदानावर सर्जाने दुसरा क्रमांक मिळवला. बकासूरच्या वाटेला 4था क्रमांक आला आणि बलमा हा 1 नंबरमध्ये राहिला. तरीसुद्धा रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले की बकासूर हाच महाराष्ट्राचा 1 नंबरचा बैल आहे असे त्यांनी बोलून दाखवले. सोपी गोष्ट नाही. बकासूर हा महाराष्ट्रातला नंबर 1चा बैल आहे. आजही आहे, उद्या आहे आणि परवाही राहील. कारण त्या बैलाला आता थोडंच नाही, शेवटी पब्लिक न आल्यामुळे तर थोडंसं इकडे तिकडे होत असतं. तेवढं पण समजून घेतलं पाहिजे. कधी त्याचा आज 4था क्रमांक आला म्हणून काय नाही, तर नंबर 1नच पळणारा बैल आहे. आणि त्याबद्दल बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ असतील, त्याबरोबर त्यांचे जे पळला तो बावऱ्या, त्यांच्या आबा शेवाळे यांचं देखील मी अभिनंदन करतो. कारण खूप चांगली गाडी पळाली, गटाला पण चांगली पळाली, सेमीला. मित्रांनो, आपण ऐकले असेल, निंबाळकर सर यांनी तरी कबूल केलेले आहे की बकासूर हाच महाराष्ट्राचा 1 नंबरचा बैल हल्ली तरी आहे. त्याला कारणे बरीचशी आहेत. 1 वर्षाच्या आतमध्ये 7 वेळा राहणे, हिंद केसरी म्हणून असा हा बकासूर आहे आणि मूर्ती त्याची लहान आहे पण कीर्ती खूप मोठी आहे. मित्रांनो, निंबाळकर सरांसारखेही गाडा मालक खूप आहेत. ते सांगू शकत नाही की बकासूर हा 1 नंबरचा बैल आहे, कारण तसेच झाल्यास त्यांच्या बैलाला कमीपणा पडेल म्हणून ते तसे सांगत नाही. खरे सांगण्यास कोणताही गाडा मालक तयार नाही. तर मित्रांनो, आपण आहोत शर्यतप्रेमी. आपणास सर्व बैल आवडते आहेत. बकासूर, मोठा सोन्या, रायफल 81-81, सर्जा झाला, राजा झाला, सर्व काही मथुर सकट जे काही कोकणातील बैल आहेत ते सर्व, आणि घाटावरील ऑल महाराष्ट्रामध्ये बैल आहेत ते सर्व शर्यतप्रेमींच्या आवडीचे बैल आहेत. परंतु फरक इतकाच की सगळ्यात वेगवान बैल कोणता, तर बकासूरच आहे. हे सर्वांना मान्य करावे लागणारच आहे. आता आपण वळूया रणजित सर निंबाळकर यांच्या नवीन खरेदीकडे. तर कालच रणजित सर निंबाळकर यांनी नवीन खरेदी केलेली आहे आणि या खरेदीचे नाव आहे शंभू. या अगोदर त्यांनी सर्जाची खरेदी केलेली होती. गौतम भैया काकडे यांनी ज्या वेळेला बैलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती घेतली त्यावेळेला सर्जाची खरेदी रणजित सर निंबाळकर यांनी 61 लाखाला केली होती. त्यानंतर आदत सुंदरची खरेदी केली 31 लाखाला आणि आत्ता केली शंभूची खरेदी. तर मित्रांनो, या अगोदर यांच्याकडं म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांच्याकडं बैल आहेत, राजवीर, गरुडा आणि असे बरेचसे बैल आहेत रणजित सर निंबाळकर यांच्याकडे. परंतु पुन्हा एकदा त्यांनी ही शंभू बैलाची खरेदी केलेली आहे आणि त्यांच्या दावणीला आता बरेचसे बैल झालेले आहेत आणि ते 26 तारखेच्या बिनजोडच्या शर्यतीला सुद्धा येणार आहेत. तर ते घेऊन येणार आहेत सुंदरला आणि सर्जाला. तर 26 तारखेच्या देसाई येथे होणाऱ्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये रणजित सर निंबाळकर हे सुद्धा हजर असणार आहेत. मित्रांनो, आपण वळूया बिनजोड क्षेत्राकडे. तर मुंबईमध्ये बिनजोडच्या शर्यती 24 तारखेला आणि 26 जानेवारीला होत आहेत. त्याचबरोबर बैलगाडा संस्कृती कार्यक्रम हे 31ला
होणार आहेत उसाटणा येथे. तर पहिले म्हणजे 24 तारखेला ओवळे येथे बिनजोडचे मैदान होणार आहे. त्यानंतर 26 जानेवारीला देसाई येथे पारंपरिक बिनजोडचे मैदान होणार आहे. तर यामध्ये बकासूर हा ओवले फाटीवर पळण्यासाठी येणार होता, परंतु तो कॅन्सल करण्यात आलेले आहे. ओवले फाटीवर येणार नाही बकासूर. बकासूर आपणाला 26 जानेवारीच्या देसाई मैदानावरच दिसणार आहे बिनजोडच्या. आणि या देसाईच्या मैदानावर मोठा सोन्यासुद्धा असणार आहे. खुद मोठा सोन्याचे मालक यांनी सांगितलेले सुद्धा आहे. आणि देसाईच्या मैदानावर मथुरसुद्धा असणार आहे. आणि जे काही मुंबईचे नियोजन करणारे सचिन शेठ घरत आहेत बकासूरबद्दल, तर यांनी सांगितलेले आहे की देसाई या मैदानावर बकासूर असणार आहे. आणि 31 जानेवारीला उसाटणे येथे बैलगाडा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. येथे सुद्धा बकासूर आपणाला दिसणार आहे. म्हणजेच 26 जानेवारीला आणि 31 तारखेला उसाटणे येथे या दोन ठिकाणी आपणास बकासूर दिसणार आहे. आणि ओवले येथे बकासूर येणार नाही, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, या 26 तारखेच्या बिनजोडच्या मैदानावर मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांनी सुद्धा सांगितलेले आहे की आम्ही या 26 तारखेच्या देसाईच्या पारंपरिक मैदानावर हजर असणार आहेत. आणि त्यांनी नावसुद्धा दिलेले आहे. आणि त्यांनी नाव दिलेले आहे ते 11 लाखाच्या शर्यतीचे. 11 लाखाच्या शर्यतीचे नाव दिलेले आहे. मथुरकडून नाव पडलेले आहे. त्याचबरोबर आपणास मी सांगत आहे की मोठा सोन्यासुद्धा या मैदानावर हजर असणार आहे. मोठ्या सोन्याची सुद्धा तयारी झालेली आहे. त्याच्या पायाच्या दुखण्यातून तो कदाचित बरा झाला असावा. तर यामध्ये बकासूरसुद्धा देसाईच्या अड्ड्यावर येणार आहे. आणि मोठा सोन्यासुद्धा आता चांगला झालेला आहे. याचा अर्थ त्याचे मालक सांगत आहेत की मोठा सोन्या मैदानावर येणार आहे. याचा अर्थ मोठा सोन्या चांगला झालेला असणार, बकासूरसुद्धा असणार आणि मथुरसुद्धा असणार, महबूबसुद्धा असणारच. आणि बरेचसे टॉपचे बैल या मैदानावर असणार. तर यामध्ये मथुर आणि बकासूर अशी लढत होण्याची शक्यता 50% आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. लाभलेला आहे असा देसाई गावाचा मैदान समिती दरवर्षी प्रमाणे होतो. त्या मैदानासाठी सोन्या सज्ज